नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. शरद पवार गटाची पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी आयोगाने फेटाळली. जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार. निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग. प्रियंका गांधी वायनाडमधून लढणार, काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा. आणि MIM नेते इम्तियाज जलील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल काल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. निवडणुका जाहीर होताच नेत्यांकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनाही आता धार आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल करत आगामी निवडणुकीत मशाल धगधगणार असल्याचा दावा करत रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालंय. पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती, मात्र ती आयोगाने फेटाळली आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर घड्याळ चिन्ह त्यांच्याकडे गेले. त्यानंतर शरद पवार गटाला आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले होते. तुतारीसारखे दिसणारे दुसरे चिन्ह हटवण्यात यावे अशी विनंती शरद पवार गटाने केली होती, मात्र आयोगाने ही मागणी फेटाळली आहे. मी जरांगे पाटलांचा सुरुवातीपासून फॅन आहे. जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी त्यांची भूमिका कधीही बदललेली नाहीये, असं मत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलंय. जालन्याच्या अंतरवाली सराटीत काल जलील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मैं यही कहना चाह रहा हूं कि मैं आज अगर चौथी मर्तबा अगर जरांगे पाटिल साहब से मिलने के लिए आया हूं तो कहीं ना कहीं मेरे दिल में भी उनके लिए एक आदर का स्थान बना है, और इसलिए आदर का स्थान बना है कि वो इंसानियत के लिए बात कर रहे हैं. उन्होंने कभी या तो जाति धर्म और मजहब के हिसाब से बात नहीं किए हैं, उन्होंने सबका साथ लेने की बात कर रहे हैं. इसका मतलब ये नहीं है कि भाई मुसलमानों को घबराने की, उनका पैगाम यही है कि दलितों तुमको भी घबराने की जरूरत नहीं है, OBC समाज को भी किसी को भी घबराने की जरूरत नहीं है. सिर्फ आपको समझने की जरूरत है कि आपके खिलाफ जो साजिशें रची जाती है और उसके जरिए कैसा राजनीतिक फायदा उठाया जाता है वो खत्म होना चाहिए. आपण राज्यामध्ये किती जागा लढवणार आहात? नाही, आता ते ठरलेलं नाही आहे. काही पत्रकार येत असेल तर तिकीट द्यायला तयार आहे आम्ही. ठीक आहे भैया, चलिए. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी अखेर संसदीय राजकारणात पाऊल ठेवलं असून काँग्रेसने केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांच्या नावाची घोषणा केली आहे. रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून राहुल गांधी विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. गेल्या 27 वर्षापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या 507 कर्मचाऱ्यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्र्यांनी सेवेत कायम केलंय. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आम्हाला कायमची भाकरी मिळाल्याने क्षीरसागर यांनी आमच्या सोबत भाकरी खावी असा आग्रह धरला होता.
त्यामुळे क्षीरसागर यांनी काल सिद्धार्थनगर इथल्या संजय काळे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांसमोर भोजनाचा आनंद घेतलाय. संवाद जालन्यातील उद्योजकांशी या कार्यक्रमांतर्गत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल व्यावसायिकांशी संवाद साधलाय. 2 महिन्यानंतर अर्जुन खोतकर आमच्यासोबत विधानसभेत दिसणार असं विधान या कार्यक्रमानंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. दाव्यामध्ये ही जागा कोणाला मिळणार हे 3 नेते ठरवणार. खोतकरांना काही चान्स आहे. आता मी एवढंच बोललो की बाबा 2 महिन्यानंतर खोतकर साहेब आमच्याबरोबर विधानसभेमध्ये दिसणार. जळगावच्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून 34 गावांचा कृषी विभागाच्या पोखरा योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे गावांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. जय महाराष्ट्र. आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जवळपास 34 गावांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की राज्य आणि केंद्र सरकारकडून आजच आपल्या तालुक्याच्या जवळपास 34 गावांची पोखरा योजनेमध्ये निवड करण्यात आलेली आहे. ते निवड करण्यात आलेले गावं अशी आहेत की याच्यामध्ये गहुले, वडगावकडे, वरसाडे आणि त्याचबरोबर बिल्धी, सासगाव, सांगवी, जामने, सार्वे, दोघ कुराड, होळ, घुसर्डी, भोरटेक, पिंपरी बुद्रुक, सार्वे बुद्रुक, निंभोरी खुर्द, लोहारी खुर्द, लासुरे, वानेगाव, राजुरी, वाडी, राजुरी खुर्द, भोजे, लोहारी बुद्रुक, वरखेडी बुद्रुक, भोकरी, वरखेडी खुर्द, सावखेडे बुद्रुक, चिंचपुरे, कोकडी, पिंपळगाव, जवखेडी, दिगर, शिंदाड आणि सार्वे बुद्रुक असे एकूण 34 गावांचा समावेश आपल्या तालुक्याचा पोखरा योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपल्या या 34 गावांच्या वतीने मी आपल्या राज्य सरकार म्हणजेच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि युतीचे सर्व सन्माननीय नेते यांच्याकडून आपल्या सगळ्यांच्याकडून मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोंदियातील तिरोडा ते खैरलांजी मार्गावर रेल्वे पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून या मार्गावरील वाहतूक खैरलांजी गावातून वळवण्यात आली आहे. वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे खैरलांजीतील रस्ता अत्यंत खराब झाला असून त्रस्त गावकऱ्यांनी अनेक वेळा शासनाला निवेदने देऊन आंदोलने केली. मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासन आणि जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. अमरावतीमध्ये रतन इंडिया औष्णिक ऊर्जा वीज प्रकल्पातून राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओ कडून तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 11 वाहनांना 6,10,000चा दंड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ठोठावण्यात आलाय. जालन्याच्या चंदनझिरा येथील अत्याचार घटनेतील पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले असून संतप्त नागरिकांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे.
चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी असं चंदनजिरा येथील रहिवाशांनी म्हटलंय. यावेळी नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक यांना देत आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खो खो खेळणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती तिच्या प्रशिक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून तिला प्रॅक्टिससाठी बाहेर घेऊन जावे लागेल असे सांगत मुलीला एका खासगी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आलाय. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.